एक ही लड़ाई
मित्र श्री शाहीर ख्यातनाम शाहीर संदीप मोरे आणि शाहीर ज्यांचं नाव या कोकणात गाजते असे शाहीर सचिन कदम यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा त्यांचे शिष्य आज या ठिकाणी आदित्य मोरे आणि शाहीर नवनाथ मायनाक यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा कोणत्या मध्ये आज या ठिकाणी आमचा साऊंड पोहोचवणारे तुमच्यापर्यंत साऊंड वाले दादा यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे शाखा बघा या कार्यक्रमाची मजा झाली प्लीज कोऑपरेट करा. हॅलो 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 हॅलो. त्याचप्रमाणे माझी ही शाखा झोलाई वाघजाई नाथ मंडळ रसाळगड तांबडवाडी यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा शाखा संचालक श्री नारायण सावंत. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत सूर्यवाले शाहीर रामचंद्र घाणेकर यांचे शिष्य श्री शाहीर संतोष सावंत. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मित्र संदीप मोरे यांचे शिष्य परमित्र सुशांत मोरे बुवा आणि गौरव मोरे बाबू पवार. त्याचप्रमाणे खारीगावचे शाहीर वसंत कदम हेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. माझे संगीतकार ढोलकीला साथ देत आहेत दीपराज भोंगले, कीबोर्डला साथ देत आहेत ऋतुराज भोंगले, पॅड वाजवत आहेत अविनाश आगरे दादा, बँजो सुरेश मांडवकर. त्याचप्रमाणे भोंगले यांचे वडील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम संपूर्ण कोकणात, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात, संपूर्ण जगात पोहोचवण्याचं आज या ठिकाणी काम करतायत ते माझे मित्र प्रशांत कातकर, मायभूमी कोकण युट्यूबचे मालक आहेत ते. त्याचप्रमाणे मला आज या ठिकाणी खास करून साथ देण्यासाठी आले सागर डांगरकर ज्याकडे नृत्य कलाकार आहेत. त्याचप्रमाणे मला कोर्सचा साथ देत आहेत चेतन घेवडे, शुभम रुपेश गराटे. आणि आज या ठिकाणी खरंच नामोल्लेख करावं असं वाटतं की माझे मित्र मला गुरु समान आहेत असे माझे शाहीर ज्यांची यावर्षी विसिडे आली आहे शाहीर सचिन पानगरे आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर या सर्वांना मानाचा मुद्रा करून बघा चांदण्या जरूर दिसतील पण रात पाहिजे, चांदण्या जरूर दिसतील पण रात पाहिजे, मला फुलाला साड्यांची अशी मात पाहिजे. काय म्हणतोय? चांदण्या जरूर दिसतील पण रात पाहिजे, मला फुलाला साड्यांची अशी मात पाहिजे. आज रंगेल हा सामना, आज रंगेल हा सामना. फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे, फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे, फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे. आज या ठिकाणी ही वेळीवाकडे सेवा करत असताना काही चूक झाल्या असतील मोठ्या वेळाने पत्रात घालून घ्याल आणि रसिक हो तुमचं हे अनमोल सहकार्य मला मिळवून द्या अशी ही श्रीदेव भावजी बाबा कारकाई बाकाई मारुती मंदिर याच्या त्यांनी साथ घालून मी माझ्या पुढील कार्यक्रमात सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय माझी रत्नागिरी, जय जय माझं कोकण, जय हिंद, जय महाराष्ट्र.
नाही तव सेवेचा दास मी जीवनभर नाही तुमच्या कृपेची धूळ मी कपाळी लावी आणि या देहात श्वास असेपर्यंत तुमचे गीत गात राही थोडीशी मजा करायची की नाही मंडळ मजा यायला पाहिजे की नाही आज या ठिकाणी दोन राधा आहेत एक बोलणारी एक गाणारी बरोबर ना मग या कृष्णाची किती मजा आहे म्हणजे एक आहे चिऊ आणि एक आहे माऊ आणि चांगला बोले आवाज येत नाही बघा एक आहे चिऊ आणि एक आहे माऊ एक आहे जीव आणि एक आहे माऊ आणि चांगला बोले चांगला बोले हा बघा जे व्हायचं ते झालं सारं घडून रद्द केलं दोष मला कधी देऊ नको माझा जीव जरी गेला तरी सेवा करतो रणी ह्या सांभाळुनी सेवा करतो रणी ह्या सांभाळुनी गीत गायनात मी रंगलो गीत गायनात मी रंगलो तुमच्या मायेमुळे रसिका
जमलो तिला वाडवडीला निवडला तिला अभिमान वाटे मला अभिमान वाटे मला काव्य फुलूनही तुमच्या सेवेसाठी काव्य फुलूनही तुमच्या सेवेसाठी भावभक्तीच मी रंगलो भावभक्तीच मी रंगलो तुमच्या मायेमुळे रसिका मायेमुळे रसिका साई रवी गगलो तुमच्या मायेमुळे रसिका साई रवी गगलो तुमच्या मायेमुळे रसिका साई रवी गगलो सेवा कर धोरणी या सांभाळून सेवा कर धोरणी या सांभाळून गीत गायनात मी रंगलो गीत गायनात मी रंगलो तुमच्या मायेमुळे रसिका तुमच्या मायेमुळे रसिका साई रवी घडलो 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 तुमच्या मायेमुळे रसिका शाही रवी घडलो हो श्री गणपती गजानन महाराज देवता माते लागे वाले खंड बाबुरंगने घराण्याचा विजय असो तुरे वाले गणपती ओके बघा शक्ती तुला म्हटलं की भागाला भाग येतो विषयाला विषय येतो शब्दाला शब्द येतो आणि गाण्याला कटिंग येते आमच्याकडे त्याला चाल भेटली जाते बघा भुवनचं स्तवन होतं तेजस्वी तो चमचमणारा तेजस्वी तो चमचमणारा
खुसखुसू चाललंय झाडीमध्ये. कुठे कुठे आजची एक मावशी आणि एक राधा आला तुझ्यावर वादाचा. कुठे आहे कुठे? अरे नाचतोय वादाचा वाडीमध्ये आणि खुसखुसू चाललंय या झाडीमध्ये. माझ्या भागाला भाग द्यायचा आहे, विषयाला विषय द्यायचा आहे. त्याच्यामुळे तुमची वही काढा बाहेर आणि पेन घ्या हातात आणि लिहायचं तेवढं लिहा. कारण जिथे विषय गंभीर तिथं आणि बुवा गंभीर. माझा पण घेतोय, लक्ष असू द्या.
आले बुवा वारीला. आज काय पंढरीच्या वारीला नाही आलेलो आपण, आज वारीला आलेलो ना. हो बुवा, हा बघा लक्ष असू द्या. शंभू महादेव मोठा जती, बुवा काय म्हणतात? शंभू महादेव मोठा सती. अहो बुवा, कॉफी
देते दूध पियाला धावून मग फुकटची बोंब ही मारून मग फुकटची बोंब ही मारून साडी लावली आई जवळ हिनं साडी लावली माझी आई जवळ हिनं बघा एकही अभद्र शब्द बोलणार नाही या मायबोल्यांचा आदर राखूनच कार्यक्रम करणार आहे बघा आणि माझी साडी लावली आई जवळ हिनं करू नको नाही बोलवते पुन्हा अरे करू नको नाही बोलवते पुन्हा दुनियाला देते ही दाबून आणि फुकटची बोंब ही मारून फुकटची बोंब ही मारून साडी लावली आहे फुकटची बोंब ही मारून लावली आहे फुकटची बोंब ही मारून लावली आहे फुकटची बोंब ही मारून लावली आहे
आपल्या कोकणात शिमगा, जागर, दिवाळी यासारखे सण साजरे होतात आणि तेच सण आजूबाजूच्या गावात, काही गावात एक दिवस आधी साजरे केले जातात. आणि ते सण एक दिवस आधी का साजरे केले जातात आणि त्याचं कारण काय, याचं उत्तर बुवानी मला द्यायचं आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा तुम्हाला एक बाजू देतोय. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतोय की माझ्या प्रश्नाचं उत्तर लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या दोन ग्रंथात तुम्हाला कथा स्वरूपात मिळेल. बुवा पुन्हा एकदा आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे सण साजरे केले जातात आणि ते सण काही गावात एक दिवस आधी साजरे केले जातात. तर ते सण एक दिवस आधी का साजरे केले जातात याचं उत्तर मला द्यायचं आहे. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या दोन ग्रंथात तुम्हाला कथा स्वरूपात मिळेल. माझ्या प्रश्नाचं उत्तर तेरसेचे भद्रेचे पौर्णिमेचे दरचे उत्तर काल्पनिक उत्तर नसावे. किंवा तुम्ही ख्यातनाम शाहीर सचिन कदम यांचे शिष्य आहात आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण तुमच्या घराण्यातील शाहिरांसोबत माझी बारी मुंबई येथे झालेली आहे. शाहीर संदीप मोरे यांच्यासोबत त्यांनाही माझा हाच प्रश्न होता आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या घराण्यातील शाहीर विकास लांबोरे बुवा यांनी कालच फोडलेला आहे, याची ही नोंद असावी. आणि आता बुवांचा प्रश्न बघा. या गावात जाणकार व्यक्ती आहेत, अभ्यासू व्यक्ती आहेत, त्यांनीही या माझ्या प्रश्नाच्या उत्तराकडे लक्ष द्यावं. ग्रंथ भुवांकडे आहे की नाही मला माहिती नाही, कारण भुवांना प्रश्नाचं उत्तर माहिती आहे की नाही हे पण मला खरं वाटत नाही. बघा भुवांचा प्रश्न असा होता, दोन स्त्रियांच्या संयोगातून जे बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय. विषय शास्त्रा आधारे पटवून देणे. बघा बुवा विषय हा बाबूराव घराण्याचा शाहीर आहे आणि विषयाला विषय देणं हा वासुवाण्यांचा शाहीर नेहमीच करत असतो. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकदा रेकॉर्ड करून घ्या, म्हणजे तुमच्या गुरुनं तर पाठवाल आणि तुमचंही लक्ष असू द्या. बघा त्या दोन स्त्रिया म्हणजे एकीचं नाव देवनंदा राणी आणि दुसरीचं नाव त्रिशला राणी. त्या दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव होतं महावीर आणि त्या गावचं नाव काय तेही तुम्हाला सांगतो. तर त्या गावचे नाव आहे कुंडग्राम. पुन्हा एकदा माझ्या उत्तराकडे नीट लक्ष द्या. दोन स्त्रिया देवानंदा राणी आणि दुसरी त्रिशला राणी या दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव महावीर आणि त्या गावचं नाव तेही तुम्हाला सांगतोय कुंडग्राम. व तुमच्या गुरूंना कसं कॉन्टॅक्ट करता येईल ते करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीही देण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आणि असेल तर ते मान्य करून दुसऱ्या बारी सांगायचं आहे. बुवा धन्यवाद. हिरवा
उत्तर देतोय आणि आता तुमच्या प्रश्नपदाची साथ देतोय, ताट देतोय. लक्ष असू द्या. अरे सुज्ञानाचा निवारा घरा, दिवासारखा माणूस खरा. माझा भीमराया वाणी थोडारी होईल का. पण बुवा आपल्या काय भावकीत करणार नाही, हा शक्ती दूर आहे. त्याच्यामुळे एकामेकावर जोर लावून चढायचं. दुसऱ्या वर्गाला जेवढा जोर आहे तेवढा बाहेर काढायचं बुवा आणि कचकचून चढायचं आणि मग मी तुमच्यावर तुमच्या मागून येणार बुवा. म्हणून काय म्हणायचं बघा, हो आदित्य बुवा, आज ही माझी बाई, बरोबर ना, आज ही बाई आणि मी
पूर्ण असा दिवस आणि या कोरेगावात आज 9 दिवस जागर चालू होता आणि आज या ठिकाणी हा उद्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस हा दसरा संपन्न होणार आहे आणि या गावचं वर्णन करावं तितकं थोडं आहे, या मंडळाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याची गावावी गाणी.